ओम गम गणपते नमः. हॅलो एव्हरीवन, ग्रीटिंग्स फॉर द डे. कसे आहात तुम्ही सगळे? मला खूप लोकांनी सांगितलं तुझे व्लॉग्स येत नाहीत, पण काय करणार? मी शिफ्टिंग केलं यॉर्कवरनं लीड्सला. कारणं तुम्हाला पुढे कळतील. तो आजचा विषयच नाहीये. मी निघालेलो एका खूप स्पेशल अशा पाहुण्याचं स्वागत करायसाठी ऑल द वे फ्रॉम लीड्स टू ग्लासगो. ग्लासगो ह्याच्यासाठी की सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी आमच्या गणपतीचं होतं 3रं वर्ष. गणपती बसतात नीरज, योगिता आणि श्वेता यांच्या घरी. येता क्षणी माझं स्वागत झालं मोदकांनी. ऑब्व्हियसली ते मोदक गणपती बाप्पासाठी होते. ओरिओ मोदक बनवलेले, अत्यंत सुरेख आणि छान झालेले. मीनवाईल मी हातपाय धुतले, स्वच्छ झालो आणि शुचिर्भूत होऊन देवाच्या पूजेचं सामान जमवायला तयार केली. आणि तयारीमध्ये 5 प्रकारचे फळं, फुलं आणि सगळं साहित्य तुम्ही जे पाहिलं तेच. आणि मग नंतर महत्त्वाचा विषय आला, गणपतीचं मखर सजवायचं. श्वेता ज्या होत्या त्या डिझाइन आणि डेकोरेशन हेड होत्या आणि बाकी सगळे मिनियन्स त्याच्या हाताखाली काम करत होते. असं करायचं, तसं करायचं. ऑल थँक्स टू योगिताज मम्मी, ज्या दरवर्षी इंडियावरनं न विसरता सगळं डेकोरेशनचं सामान, गणपतीला लागणारं सामान पाठवतात. मीनवाईल मी एक क्यूट मोमेंट कॅप्चर केला, बघून घ्या. Hello everyone. You know what I got? A flower. Oh, thanks so much. सगळे ॲक्टिंग स्किल्स फ्लॉन्ट करून झालेले. हर्ष मागं क्यूपिड प्ले करत होता. मीनवाईल बाहेर आलो बघतोय तर काय, गणपतीच्या प्रिपरेशनसाठी लाइटिंग फिक्स केली जाते. 4 ENTC आणि 1 मेकॅनिकल बसून ती लाइटिंग फिक्स करत होते. मीनवाईल अंड्या आलेला आणि हर्ष पण आलेले. अंड्याला लावलं दुर्व्याच्या जुडी बनवायसाठी आणि हर्षला लावलं चल लाइटिंग पकड. सगळं सॉर्ट झालं, लाइटिंग सॉर्ट झाली. त्यानंतर मेन काम होतं लाइटिंग चिटकवणं. तुम्ही तर बघू शकता शुभम, हर्ष आणि अतिक लाइटिंग चिटकवतात. ट्रस्ट मी, आफ्टर दिस शुभमच्या हात अक्षरशः भरून आलेले, कारण इट्स नॉट अ इझी जॉब. नीरजचं डेडिकेशन तुम्ही बघू शकता. नीरज लिटरली गणपतीचा साठी जो आपण टेबल क्लॉथ ठेवतो, त्या टेबल क्लॉथला देखील इस्त्री करत होता. ह्या लेव्हलचं डेडिकेशन ह्या पिढीकडून एक्सपेक्टेड आहे. ते पण दुसऱ्या देशात ऑब्व्हियसली नाही. हे फक्त ग्लासगो मित्रमंडळाच्या गणपतीमध्ये होऊ शकतं. सगळे लोकं जमले की एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि वाइब असते. आणि मीनवाईल सगळ्या कष्टानंतर हे डेकोरेशन तयार झालेलं. हाऊ वुड यू रेट धिस डेकोरेशन? फॉर मी इट इज 100 आउट ऑफ 100. तुम्ही नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. हॅव अ